नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी 10 छान छान मराठी गोष्टी घेऊन आले. ह्या गोष्टी मुलांना तुम्हाला जर आवडल्या तर गोष्टींना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला सुरू करूयात आपल्या गोष्टींना. मुंगी आणि माशी. पहिल्या गोष्टीचं नाव काय? मुंगी आणि माशी. एकदा एक माशी मुंगी समोर हुशारक्या मारत होती. मला जे वाटेल ते मी खायला जाते, वाटेल तिथे जाऊन बसते. देवाचा नैवेद्य मी देवाला दाखवण्याआधी चाखून येऊ शकते. राजाच्या डोक्यावर जाऊन बसू शकते. कोणालाही मला काही करता येत नाही. मुंगीने हे ऐकून घेतलं आणि म्हणाली, अशा वाटेल तिथे मिळेल ते जाऊन खाण्यात कसला आलाय मोठेपणा. जशी तू अन्नावर जाऊन बसतेस तशी रस्त्यावर शेणात सुद्धा जाऊन बसतेस. त्यापेक्षा आमच्यासारखी मेहनत करून सगळ्यांनी मिळून अन्न शोधणे, वारुळे बनवणे, त्यात अन्न जपून ठेवणे ही कधीही चांगलेच. पहा, त्याच्यामध्ये काय केलं? माशीने स्वतःची पुशारक्या मारल्या. तर मुंगीने काय सांगितलं तिला? मेहनतीचं महत्व. चला आता पुढची गोष्ट पाहूयात. कंजूष माणसाचे सोने. गोष्टीचं नाव काय? कंजूष माणसाचे सोने. पहा, एका गावात एक कंजूष माणूस राहत असे. तो कुठल्याही गोष्टीवर खर्च करायला सहजासहजी तयार होत नसे. आपला पैसा तो जीवापाड प्रेमाने सांभाळत असे. एकदा त्याने आपली सर्व पुंजीच्या मोबदल्यात त्या किमतीचे सोने घेतले. ते सोने त्याने एका खास ठिकाणी पुरून ठेवले. त्या सोन्यावर त्याचे इतके प्रेम होते की तो रोज ते उकरून काढून त्याच्याकडे बघत असे आणि मन भरून बघितल्यावर परत पुरून ठेवत असे. गावातल्या काही बदमाश लोकांनी त्याचा हा दिनक्रम ओळखून त्याच्यावर पाळत ठेवली आणि सोन्याची जागा हेरली. एक दिवस त्यांनी ते सोने चोरून नेले. दुसऱ्या दिवशी त्या कंजूष माणसाने ती जागा खणली आणि त्याला सोने गेल्याचे लक्षात आले. तेव्हा तो मोठमोठ्याने रडू लागला. त्याचा शेजारी त्याला बघायला आला आणि त्याची हकीकत ऐकून त्याला म्हणाला, एवढे कशाला रडतोस? तुला त्या सोन्याची फार आठवण येत असेल तर त्या जागी दगड पुर आणि आपला दिनक्रम चालू ठेव. तिथे सोने असले काय आणि दगड असले काय? तू ते वापरत तर अजिबात नव्हतास. त्याचा तुला काही उपयोगही नव्हता. आपल्या मनाचं फक्त समाधान करून घे. पहा, बरोबर आहे ना? त्या माणसाने, त्या कंजूस माणसाने त्या सोन्याचा वापर केला का? नाही, फक्त रोज जाऊन बघत बसला. मग नंतर सोनं चोरले गेलं म्हणून रडण्याचे काही कारणच नाही ना. त्याला फक्त सोनं आहे समजून दगडाला बघायचं होतं. चला पुढची गोष्ट पाहूयात. गाढवानी म्हातारा. गोष्टीचं नाव काय? गाढवानी म्हातारा. एकदा एका राज्यावर शत्रूचा हल्ला झाला. त्या राज्याच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये धावपळ सुरू झाली. एक माणूस पळून सुरक्षित जागी जायच्या तयारीत होता. त्याच्याकडे एक गाढव होते. ते कुरणामध्ये चरत होते. तो गाढवाकडे जाऊन म्हणाला, चल लवकर, शत्रू यायच्या आत आपण इथून निघून जाऊ. गाढव म्हणाले, शत्रू येऊन मला काय करेल? माझ्यावर तुझ्यापेक्षा दुप्पट भार टाकेल का? ते असं का करतील? जनावरांना पेलवेल एवढाच वापर करतील ना. मग मला काय फरक पडतोय? मालक बदलला तरी काम तर तेच करायचंय. तू पण मला शांतपणे चरू दे. बरोबर आहे, त्या गाढवाचं बरोबर होतं ना. कारण शत्रूंपासनं धोका कोणाला होता? माणसांना. गाढवाला होता का? नव्हता. गाढवाला जे काम ह्या माणसाकडे करायचं होतं ते शत्रूंपाशी करायला लागलं असतं. चला पुढची गोष्ट पाहूया. साप आणि शेतकरी. गोष्टीचं नाव काय? साप आणि शेतकरी. पहा, एका शेतकऱ्याच्या शेतात एका बिळात साप राहत असे. शेतकऱ्याने त्या सापाला घालवायचा प्रयत्न केला नाही. दोघेही शांतीपूर्वक शेतात वावरत असत. एकदा चुकून शेतकऱ्याच्या मुलाचा सापावर पाय पडला आणि सापाने पटकन त्याला चावले. दुर्दैवाने मुलाचा मृत्यू झाला. शेतकऱ्याचा राग आणि अनावर झाला. तो कुऱ्हाड घेऊन सापाच्या मागे लागला आणि वार करत सुटला. सापाने काही वार चुकवले पण शेवटी एक वार बसला आणि सापाची शेपूट तुटली. शेतकरी थकून निघून गेला. काही दिवसांनी शेतकऱ्याने सापाशी मैत्री करून पुन्हा शांतता आणण्याचा प्रयत्न केला. साप त्याला म्हणाला, आता आपली मैत्री शक्य नाही, कारण आपल्या दोघांकडून एकमेकांना फार मोठी हानी झाली आहे. ती आपण विसरणं शक्य नाही. पुढचा आहे
सागवान आणि काटेरी झाड. गोष्टीचं नाव काय? सागवान आणि काटेरी झाड. एका सागवानाच्या झाडाजवळ एक काटेरी झाड होतं. सागवान त्या झाडाला खिजवायला म्हणाला, तुझा कोणाला काही उपयोग नाही. माझं लाकूड पहा, उत्तम टिकाऊ म्हणून प्रसिद्ध आहे. लोकांना त्याच्या घरातल्या वस्तू माझ्याच लाकडाच्या असलेल्या आवडतात. काटेरी झाडाने लगेच उत्तर दिलं, बरं आहे, माझं लाकूड प्रसिद्ध नाही तेच, त्यामुळे मला कसली चिंता नाही बघ. तुझ्यासारखी कधी कोणी लाकूड तळे येतो आणि माझ्या कुऱ्हाड चालून माझे तुकडे घेऊन जातो अशी कसलीच भीती नाही. एखादा लाकूड तळ्या असा तुला घेऊन जाईल आणि सुताराला लाकड विकेल, तेव्हा तू सुद्धा अशीच प्रार्थना करशील की पुढच्या जन्मी माझ्यासारखा साधं झाड व्हावं. चला पुढची गोष्ट पाहूयात. शेतकरी आणि त्याची मुलं. गोष्टीचं नाव काय? शेतकरी आणि त्याची मुलं. एका गावात एक शेतकरी राहत होता. तो म्हातारा झाला होता आणि मरायला टेकला होता. त्याला आपल्या मुलांची काळजी होती, कारण ते फार आळशी होते. मरण्याआधी त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावले. त्यांना सांगितले की पोरांनो, आपल्या शेतात आपल्या कुटुंबाचा एक खजिना आहे, त्यामुळे आपलं शेत अजिबात विकू नका. मुलांनी हे समजल्यावर शेतात खोदकाम सुरू केले. शेतात नेमके कुठे खजिना आहे हे मुलांना दाखवण्याआधी तो शेतकरी देवाघरी गेला. मुलांनी सगळं शेत खणून पाहिलं, कुठेही खजिना सापडलाच नाही. मुलांचा समज झाला की आपल्या बाबांनी शेवटी भात झाले असते, त्यामुळे त्यांनी नसलेल्या खजिन्याबद्दल आपल्याला सांगितले असावे. सगळीकडे खणल्यामुळे जमीन छान भुसभुशीत झाली होती. मुलांनी मग त्याचा फायदा घेऊन शेतात लागवड करण्याचे ठरवले. त्यांनी पेरणी केली आणि आपापसात कामे वाटून घेतली. शेताची उत्तम निगा राखली. त्या हंगामात त्यांच्या शेतात उत्तम पीक आलं. एवढं पीक त्यांच्या बाबांनाही घेता आलं नव्हतं, कारण ते एकटेच शेतात राबायचे. एवढ्या जणांनी मिळून शेती केलीच नव्हती. त्या पिकाची कापणी करून जेव्हा त्यांना त्याबद्दल भरघोस मोबदला मिळाला, त्या दिवशी त्यांना समजले हाच तो खजिना होता ज्याबद्दल त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं. आपल्या शेताची काळजी घेऊन ते त्यातून दरवर्षी हा खजिना मिळवू शकत होते. आपल्या बाबांनी जाता जाता दिलेली शिकवण त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवली. पुढची कथा आहे ससे आणि बेडूक. कथेचं नाव काय? ससे आणि बेडूक. सशांना नेहमीच घाबरून जगावं लागत. कुठल्याही शिकाऱ्याची चाहूल लागली की जीव मुठीत घेऊन पळत सुटावं लागत. असं सतत घाबरण्याला ससे एक दिवस कंटाळले. सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण आता हे जंगल सोडून जाऊया. अशी जागा शोधूया जिथे आपल्याला कोणाला घाबरून राहावं लागणार नाही. सगळे दुडू पळत निघाले. पळता पळता ते नदीकाठी आले. तिथे बेडक बसलेली होती. अचानक एवढे ससे पळत असल्यामुळे बेडूक दचकले आणि टनाटन पाण्यात उड्या मारायला लागले. त्या बेडकांना पाहून एक ससा थबकला. त्याने विचार केला, आपण लहान प्राणी म्हणून सगळ्यांना घाबरत पळतो, पण हे बेडूक आपल्यापेक्षाही लहान आहेत आणि ते आपल्याला घाबरत आहेत, म्हणजे सगळ्यांना घाबरणारे आपल्यासारख्या नाही घाबरणारे कोणीतरी आहेत. याचा अर्थ जिथे कोणी कोणाला घाबरणार नाही अशी जागा नाहीच. आपल्याला सावध राहणं हाच एक मार्ग आहे. त्याने हा विचार सर्वांना सांगितला आणि त्यांनी जग सोडण्याचा विचार रद्द केला. पुढचा आहे कावळा आणि मोर. गोष्टीचं नाव काय? कावळा आणि मोर. एकदा एका कावळ्याला मोराची काही पिसे सापडली. मोराच्या सौंदर्याचा आणि सुंदर पिसाऱ्याचा कावळ्याला नेहमी हेवा वाटत असे. त्याला ती पिसे पाहून एक विलक्षण कल्पना सुचली. त्याने ती पिसे स्वतःच्या पिसांमध्ये खोचली आणि आनंदाने मिरवू लागला. इतर कावळ्यांसमोर शेखी मिरवायला लागला. त्यांना वाकुले दाखवायला लागला. त्याला स्वतःच्या या नव्या रूपाचे एवढं कौतुक वाटू लागलं की त्याला थेट मोरांमध्ये सामील व्हायची इच्छा झाली. तो मोरांकडे गेला. मोरांना मात्र कावळ्याने त्यांच्यातल्या एखाद्याची पडलेली पिसे कावळ्याने आपली म्हणून मिरवल्याचा फार राग आला. त्यांनी कावळ्याला पकडून त्याची पिसे ओढून काढले. त्यात त्याची स्वतःची पिसे सुद्धा निघाली. कावळा वेदनेने ओरडला. आता मोरांची आणि स्वतःची दोघांची पिसे गेल्यामुळे तो फारच विद्रूप दिसायला लागला. निराश होऊन तो पुन्हा कावळ्यांमध्ये परतला. पण त्याचीही दशा पाहून सर्वांनी त्याची टर उडवली. आपल्या भाई बंधूंना कमी लेखून मोरांमध्ये जाऊन अपमान करून आल्यामुळे त्यांनी कळपाबाहेर का हकलले. मोर व्हायच्या प्रयत्नात कावळा आपला स्वतःचा कळप हरवून बसला. मुलांना कथा आवडतात ना? तुम्ही कथेंना स्किप करताय ना?
कथा आवडल्या तर कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका बरं का. चला पुढची कथा आहे कोंबडा कुत्रा आणि कोल्हा. कथेचं नाव काय? कोंबडा कुत्रा आणि कोल्हा. एकदा एक कोंबडा आणि कुत्रा सोबत जंगलात फिरत होते. वाटेत ते आराम करायला एका मोठ्या झाडाखाली थांबले. कुत्रा झाडाखाली पाय पसरून झोपून गेला. कोंबडा झाडावर चढून काही खायला मिळतंय का बघायला लागला. तेवढ्यात दुसरीकडून एक कोल्हा आला. त्याला कोंबड्याला खायची इच्छा झाली. कोंबडा मात्र उंच फांदीवर कोल्ह्याच्या टप्प्याबाहेर होता. कोल्ह्याने जरा चतुराईने कोंबड्याला फसवायचे ठरवले. तो कोंबड्याशी गोडगोड बोलून त्याची स्तुती करायला लागला. त्याला आपल्या सोबत चालण्याची विनंती करायला लागला. कोंबडा त्याची लबाडी ओळखून होता. त्याने कोल्ह्याला सांगितले, ठीक आहे जाऊया आपण. तू म्हणतोयस तिथे, पण माझा सेवक या बाजूला झोपलाय. त्याला उठव आणि तयारी करायला सांग, मग आपण जाऊ. कोल्हा खुश झाला आणि कुत्रा झोपला होता त्या बाजूला गेला. कोल्हा जवळ येताच कुत्रा जागा झाला आणि त्याने कोल्ह्यावर झडप घालून त्याला ठार केले. आपल्या सावधानपणामुळे कोंबड्याचा जीव वाचला. आता शेवटची कथा आहे सिंह, कोल्हा आणि गाढवाचा मेंदू. कथेचं नाव काय? सिंह, कोल्हा आणि गाढवाचा मेंदू. एका जंगलात तिथला राजा सिंह म्हातारा झाला होता. त्याचा सेवक कोल्हा त्याला मदत करत असे. एकदा सिंहवली आजाराने ग्रासली. त्याला शिकार करणे फार अवघड झाले. कोणीतरी त्याला सांगितले की गाढवाचा मेंदू खाल्ला तर त्याला बरे वाटेल. त्याने कोल्ह्याला एखाद्या गाढवाला आपल्याकडे घेऊन यायला सांगितले. कोल्हा गाढवाच्या शोधात निघाला आणि त्याला एक गाढव सापडले. त्याने गाढवाची खुशामत केली. त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवले आणि महाराजांनी विशेष भेटीसाठी तुला बोलावले असे सांगून सिंहाकडे नेले. गाढव जवळ आल्यावर सिंहाने त्याच्यावर झडप मारून मारण्याचा प्रयत्न केला, पण सिंह अतिशय क्षीण झाल्यामुळे गाढव निष्ठून पळाले. कोल्हा परत गाढवाकडे गेला. त्याला समजवले, अरे बाबा, महाराजांनी तुझी गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना तू आल्यामुळे आनंद झाला होता. आता सिंह असल्यामुळे त्यांचे पंजे तुला थोडे लागले असतील, पण वाईट वाटून घेऊ नको. चल परत. तुझी महाराजांची काही चर्चाही झाली नाही. गाढव पुन्हा कोल्ह्यासोबत सिंहाकडे गेले. सिंहाने यावेळी मात्र गाढवाला मारून टाकले. सिंहाला शिकारीमुळे थकवा आला. तो थकून बसला. कोल्ह्याने मनोमन विचार केला, हा म्हातारा सगळं काम माझ्याकडूनच करून घेतो. गाढवाला दोनदा इथे आणायला मला मेहनत करावी लागली आणि आता मेहनतीचं फळ मात्र हाच खाणार. ते काही नाही, आता या गाढवाचा मेंदू मीच खाणार. कोल्हा सिंहाला म्हणाला, महाराज तुम्ही फार थकल्यात. तुम्ही त्या झाडाखाली निवांत झोप काढा. मी या गाढवाचा मेंदू सापडला की तुम्हाला बोलवतो. सिंह कोल्ह्याने गाढवाला दोनदा आणल्यामुळे त्याच्यावर खुश होता. तो त्यात ऐकून झाडाखाली गेला. इकडे कोल्ह्याने स्वतः गाढवाचा मेंदू खाऊन फस्त केला आणि जाऊन सिंहाला म्हणाला, महाराज मला काही गाढवाचा मेंदू सापडलाच नाही. तसही जो दोनदा इकडे यायला तयार झाला त्या मूर्खाला कसा मेंदू असणार? कोणीतरी तुम्हाला भलताच उपाय सांगितलेला दिसतोय. ते जाऊ द्या, तुम्ही आता गाढवाचे भोजन करा. सिंहाला ते पटले आणि तो शांतपणे गाढवाकडे गेला. कोल्हाही स्वतःवर खुश होत उरलेल्या गाढवावर ताव मारायला निघाला. अशा प्रकारे 10 छान छान गोष्टी संपलेल्या आहेत. जर मुलांना तुम्हाला आजच्या गोष्टी आवडल्या असतील तर गोष्टीला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.